प्रसंगी उपस्थित असणाऱ्या आमच्या प्रभात समितीच्या प्रीतीम सदस्य संजीवनीताई जाधव, उद्योजक उदयजी, राष्ट्रवादीचे विद्यार्थी सेलचे अध्यक्ष विक्रम जाधव, खोमणे सर ज्यांच्या संकल्पनेतून ही फ्रँचायझी सुरू होती, त्याचप्रमाणे शिवसंघर्ष स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी आणि याचे प्रोप्रायटर्स आणि जेवढे सगळे त्यांचे हितचिंतक मित्रमंडळी उपस्थित आहेत, मी सर्वप्रथम या फ्रँचायझीचं आज उद्घाटन झालं असं जाहीर करतो. मी आता सहज म्हणून खोमणे साहेबांना विचारत होतो की किती फ्रँचायझी झाल्या, तर त्यांनी मला सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रात 150च्या आसपास फ्रँचायझी झालेल्या. काही वर्षापूर्वी जेव्हा आपण लहान होतो, शाळेत जात होतो, त्यावेळी सतत आपल्याला असं शिकवलं जायचं की मराठी माणसाला व्यवसाय करता येतो. परंतु कोराळसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या खोमणे सरांनी हा गैरसमज किती तकलादू आहे, बिनबुडाचा आहे हे सिद्ध करून दाखवलं. आज या माणसांनी 150 चहाच्या फ्रँचायझी केल्या. कदाचित पुढच्या काळामध्ये माणूस जसा प्रगती करेल तसं या आरोग्यदायी चहाचंही फ्रँचायझीचं प्रमाण वाढत जाईल. आणि चहा हा जर भारतीय माणसाला इतका प्रिय आहे की आज तो आपल्या प्रेमाचं प्रतीक बनलेला आहे, आदरातिथ्याचं प्रतीक बनलेलं आहे. घरी आलेल्या पाहुण्याला आपण चहा देऊनच त्याचं स्वागत करतो. एखाद्या ठिकाणी चहा विचारला गेला नाही तर म्हणतात सदाशिव पेठी होते, यांच्याकडे चहाही विचारला गेला नाही. इतका हा आपल्या संस्कृतीचा आता अविभाज्य अंग झालेला आहे. त्यामुळे उद्याच्या काळात माणूस जर अंतरिक्षात गेला, चंद्रावर वसाहत झाली, तर खोमणे गुळाचा चहा याची एखादी फ्रँचायझी चंद्रावर सुद्धा बघायला मिळली तर काही आश्चर्य वाटणार नाही. या अशाच फ्रँचायझी वाढत जाऊ. खोमणे चहाच्या 1000च्या वरती शाखा संपूर्ण महाराष्ट्रात लवकरात लवकर होत अशा मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी व्यवसाय करत असताना स्वच्छता आणि स्वच्छता ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. स्वच्छतेमध्ये परमेश्वर असतो, कारण ज्या ठिकाणी साफसूफ दिसतं तिथं गिराईक आकर्षलं जातं. तुझ्यावर समोर एक मोठं कॉलेज आहे, सध्या कोरोनाच्या काळामुळे बंद असलं तरी